विज्ञान दिन हा जो आहे तो आपण विज्ञानाचे प्रयोग जे आहेत ते पहिल्यांदा आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की आता विज्ञान दिन साजरा झाला आणि मग विज्ञान दिन साजरा झाला तर मग आपल्याला असं वाटतं की चला एक साजरा झाला म्हणजे आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी विज्ञानाशी आपला संबंध संपला. त्याच्यानंतर आपला संबंध पुन्हा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडींशी सुरू होतो आणि आयुष्यातल्या ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत किंवा दैनंदिन आपलं जे जीवन आहे ते दैनंदिन जीवन आपण कशा पद्धतीनं घालवतो याच्याविषयी आपण जर विचार केला तर काही प्रश्न पडतात आणि या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या इथं आलेलो आहे. आणि या ठिकाणी मला गोसालिया कॉलेजतर्फे इथे बोलवून ही संधी दिली तुमच्यासारख्या आता भावी अध्यापकांच्या समोर काही गोष्टी मांडण्याची. त्याबद्दल मी मॅडम पाटील मॅडम, शिंगे सर आणि पांढरे सर आणि उपस्थित मान्यवर सगळ्यांचाच मी आभारी आहे आणि तुमचाही मी आभारी आहे की तुम्ही या ठिकाणी आता दुपारचं तुमचं सेशन झाल्यानंतर इथे येऊन बसला आहात आणि मला ऐकण्यासाठी थांबलेला आहात. आपल्याला म्हणजे मी आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि गेली जवळपास 21 वर्ष मी काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी मी करत असतो. त्याच्याही अगोदर गेली 35 वर्ष मी जनरल प्रॅक्टिसमध्ये आणि अनेक पेशंट तपासले सगळं केलेलं आहे. पण रोज रोज जगत असताना मला हा प्रश्न मी प्रॅक्टिस सुरू करेपर्यंत मला पडलेला नव्हता की माझ्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचा किती उपयोग होतो आहे किंवा मी उपयोग करून घेतो आहे. तुम्ही मला सांगा की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला विज्ञानाचे कोणते कोणते उपयोग होतात? कोणाला सांगता येऊ शकेल कोणते कोणते उपयोग होऊ शकतात विज्ञानाचे? बघा तुम्हाला आठवत आहे का? बोला, उभं राहून बोला किंवा बसून बोलला तरी चालेल, काही उभं राहायची गरज नाही. म्हणजे विज्ञान डोळ्यासमोर ठेवून आहार कसा घ्यायचा हे आपण ठरवतो. मला एखादं उदाहरण देणार का की आहार तू जे घेतेस तर त्याच्यामध्ये विज्ञान काय असतं? बरोबर. मग प्रथिनांचा जो तू उल्लेख केलास तर प्रथिनांचे कुठले पदार्थ तू खातेस? हां, दूध आणि फळं आणि पालेभाज्या, कडधान्य. आता पालेभाज्या आणि फळं याच्यामध्ये कुठलं प्रथिन असतं? तुम्ही सुद्धा प्रथिनं खाता की नाही? सगळेजण खाता ना? हां, सी आणि प्रथिनं. प्रथिनं कोणती असतात? सी हे काय आहे? जीवनसत्व. मग प्रथिनं आणि जीवनसत्व एकच आहेत का वेगळी आहेत? वेगळी आहेत. मग आता मला सांगा की प्रथिनं जी तुम्ही खाता तर ती कशामध्ये जास्त असतात? मांस, अंडी आणि दूध आणि कडधान्य. बर, मग तुमच्यापैकी किती जण प्रथिनं रोज खाता? प्रथिनं तुमच्यापैकी रोज किती जण खाता? हां, नाही, सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही नका घेऊ. तुम्ही खात असाल तर हात वर करा. डेली न चुकता प्रथिनं खाताय? हां, एक सुद्धा नाही आहे? डेली प्रथिनं खाणारं एक पण नाही आहे?
ठीक आहे, तुमच्यातले प्रथिनं खात नाहीत, तर असं प्रथिनं खाल्ल्यामुळं काय होतं? हां, कशाची? शरीराची? हो, पण झीज तर सगळ्याच अन्नाने भरून निघते. प्रथिनांनी स्पेशली काय घडतं, मुख्यतः काय घडतं? बघा, तुम्ही वैज्ञानिक विचार किती करता हे मला याच्यातनं जरा शोधायचं आहे. तुम्ही वैज्ञानिक विचार करून जर रोज रोज जगताय की नाही हे मला बघायचं आहे. विज्ञान दिन साजरा केला म्हणून की आपण वैज्ञानिक नाही होत. तुम्ही प्रथिनं खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात काय बदल घडतो? शरीराची? हो, पण ती फक्त प्रथिनांमुळे नाही होत. सगळं अन्न खाल्लं तरच होणार आहे. बघा काय होतं. हां, शरीराला आवश्यक असणारे प्रथिनांसारखे अन्य घटक कोणते असतात? कोणते घटक असतात? फक्त प्रथिनं खाल्लं की संपलं का? नाही. मग कोणते घटक असतात? हां, कर्बोदके. बर, प्रथिनं आणि कर्बोदके. आणखीन स्निग्ध पदार्थ. हां, पिष्टमय पदार्थ. आणखीन हां, कर्बोदके झालं. आणखी 2 राहिलेले आहेत शिल्लक मागे. हां, खनिज. खनिज, तंतुमय पदार्थ अनेक ठिकाणी असतात, खनिज लागतात. आणखीन एक राहिला, जीवनसत्वे. म्हणजे किती घटक लागतात? कोणते कोणते? आता मला सांगा, हे 5 पदार्थ कशा कशामध्ये असतात? म्हणजे तुम्ही खाता की नाही कळेल. दुधामध्ये प्रोटीन्स असतात सांगितलं. आणि दुधामध्ये आणखी काय असतं? दुधामध्ये आणखी काय असतं? हां, कॅल्शियम म्हणजे खनिज. खनिज म्हटलं ना आपण, खनिज. हां, आणखीन शर्करा म्हणजे कर्बोदके. कर्बोदके म्हणजे साखर. कर्बोदके म्हणजे साखर. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट. हां, लोणी, तूप. आणि व्हिटॅमिन्स कशामध्ये असतात? जीवनसत्व, फळे, पालेभाज्या. तुम्ही रोज रोज जेवताना हे डोक्यात असतं का हो? विज्ञान असतं का डोक्यामध्ये? तुम्ही ताटामध्ये काय काय जेवता आणि तुम्हाला आवश्यक किती आहे? जेव्हा आवश्यक किती आहे याचा सुद्धा विचार करत नाही खाताना, तेव्हा तुम्ही एकच गोष्ट खात राहता तुमच्या आवडीची. आणि मग तुम्ही काय होता? असे तरी होता, नाहीतर असे होता. दोन्हीपैकी एक होता ना? का होता? विज्ञान पाळलं म्हणून की न पाळलं म्हणून? विज्ञानाचा संबंध आहे तिथे. तुमच्या जीवनामध्ये अन्न ही जी प्राथमिक गरज आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे. मग तुम्ही असे झालं की काय करता? तुम्ही योगा करता, तुम्ही जिम लावता, पळत सुटता, खायचं सोडून देता आणि चक्करून पडता आणि आमच्या दवाखान्यात येता. का? विज्ञान पाळलं नाही म्हणून. बेसिक गोष्ट आहे, विज्ञान पाळलं नाही म्हणून. म्हणजे लक्षात घ्या की विज्ञान तुम्ही जर पाळलं नाही तर तुम्ही का पाळत नाही आहे? तुम्ही उठल्या उठल्या रोज सकाळी अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता? अंघोळ करता. अंघोळ केल्यानंतर
कपडे चढवल्यानंतर तुम्ही काय करता? कुठली गोष्ट करता? हां, काय? पण त्याच्या अगोदर काय करता? काही नाही करत. म्हणजे तुम्ही देवाकडे जातच नाही. देवाकडे सकाळी उठल्यावर जातच नाही. जात नाही. हां, जात आहे ना? हां, किती मिनटं घालवता तिथे? 2 मिनटं, 5 मिनटं, 8 मिनटं? हां, आणि काय मागता देवाकडे तुम्ही? किंवा तिथे देवासमोर बसून तुम्ही काय करता? समोर देव बसलाय, तुम्ही काय करता? हां, नमस्कार करता का? कशासाठी? हां, आरोग्य चांगलं राहावं म्हणून. ओके, एकदा हात जोडले आणि आरोग्य चांगलं राख म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही कुणावर टाकली? तो तुमचा नोकर झाला, तुमचा मॅनेजर झाला, ॲडवायझर झाला. दिवसभर तुम्ही काय झालात मग? रिकामे. तो बघून घेईल, मी आपला बघतो, माझं मी पुढं काय ते मला हवं ते करतो. बरोबर आहे ना? तो प्रोटीन तुम्हाला सांगतो, तो कार्बोहायड्रेट सांगतो, विटॅमिन सांगतो? नाही सांगत. मग त्याच्यावर जबाबदारी का टाकता? शॉर्टकटची सवय लागली आहे. हात जोडल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं की नाही? शांत वाटतं की नाही? म्हणजे काही जण प्रार्थना करतात, काही जण नमाज पढतात, काही जण आपले असे करून मोकळे होतात, पण तुम्हाला शांतता मिळते. बरोबर आहे. आणि तुम्ही काय म्हणता की आता मला दिवस सगळा शांततेत जाऊ दे. बरोबर आहे. म्हणजे कोणी शांततेत घालवायचा आहे तुमचा दिवस? जबाबदारी कोणावर टाकली आहे? देवावर. तुम्ही स्वतःहून शांत कसं राहायचं याचं विज्ञान नाही बघणार. तुम्ही काय करणार? त्याच्यावर टाकणार, त्याच्यावर सोपवणार आणि तिथून उठणार. किचनवर जवळ आल्यानंतर अजून नाश्ता तयार झाला नसेल, काय अजून नाश्ता नाही, बघ किती वाजले, असं खेकसणार जोरात. त्यावेळी तुम्ही ज्याला नमस्कार केला तो येऊन तुम्हाला अडवतो का? अरे खेकसू नकोस, थांब, शांत हो, असं म्हणतो का? नाही म्हणत. मग कशाला हात जोडताय? काय गरज काय हात जोडायची? तो तुम्हाला काहीच मदत करत नाही आणि तुम्ही जाऊन आपले हात जोडताय आणि तुम्ही इकडं आरडाओरडा सुरू करताय. म्हणजे एकदा मी देवळात गेलो होतो. देवळात तो एक माणूस आले मला मागून, जोरजोरात पळत पळत आला. त्याला घाई होती, गडबड होती. तो देवळात आतमध्ये गेला, त्याने असा साष्टांग दंडवत घातला, चप्पल बाहेर काढली आणि साष्टांग दंडवत घातला. असे हात वर करून तो जोरजोरात फिरला. 5 मिनटं घंटी वाजवत थांबला आणि मग म्हणाला, असं जरा एकदम फ्रेश झाला, चला आता दिवस चांगला जाणार, असा पुटपुटत तो बाहेर आला. येऊन बघतोय तर चप्पल गायब. असली घाणघाण शिवी द्यायला सुरुवात केली त्यांनी. मला क्षणभर वाटलं तो तिथे देव बसलाय, त्याच्यावर सोपून हा बाहेर आलाय आणि दिवस छान जाणार आहे म्हणाला आणि इथं सुरुवातच झाली अशी लगेच. काय प्रॉब्लेम आहे? कशात प्रॉब्लेम आहे? मग तुमच्या मनात प्रॉब्लेम आहे का त्या मूर्तीत प्रॉब्लेम आहे का त्या आकाशातल्या देवात प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कशात आहे? मनात आहे का तिथे आहे? मनात आहे ना तुमच्या. प्रॉब्लेम तुमच्या मनात आहे, तुमच्या साईकमध्ये आहे. मन म्हणजे साईक इंग्रजीमध्ये. आणि हे जे मनाचं शास्त्र आहे, सायकोलॉजी, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्हाला देणं घेणं कोणाशी? सद्गुरू, जगद्गुरू. मग तिथं जाऊन असं बसायचं आणि असं करून बसायचं आणि मेडिटेशन करायचं. त्याच्यामुळे तुमचं साईक मन जे आहे ते प्रफुल्लित होतं आणि प्रफुल्लित होऊन तुम्ही काय होता? चैतन्यमय होता. आणि चैतन्यमय झाला की परत काय करता? ते देवळासारखंच परत घरी आला आणि बायको जर ओरडून म्हणाली, काय किती वेळ घातलाय?
लगेच तुम्ही चिडून म्हणा तुला काय करायचं आहे, मी जाईन तिकडे. मग दोघांचं काय सुरू होतं, मस्तपैकी प्रेमळ संभाषण सुरू होतं. आणि जगद्गुरू तिकडेच बसलेले असतात. जगद्गुरूंना काय पत्ताच नसतो आपला भक्त काय करायला लागलेला आहे. आपला भक्त घरामध्ये नुसता उड्या मारायला लागलेला आहे. आणि भक्तीण हातामध्ये एखादं शस्त्र किचनमधलं काढून जोरजोरात हलवून बोलत असते. कारण ती सुद्धा कुठल्या तरी अम्माकडे गेलेली असते, बाई बुवाकडे गेलेली असते. पण घरात प्रॉब्लेम आहेत ना. प्रॉब्लेम मनात आहेत का त्या बुवा बाबा सोडवणार आहेत? मनात आहेत. मनात, साईकमध्ये, तुमच्या मनामध्ये आहेत प्रॉब्लेम्स. कुठलाही देव, कुठलाही धर्म तुमच्या मनाला नीट करायला येणार नाही. तुम्हीच तुमचे देव आणि तुम्हीच तुमचा धर्म निर्माण करायचा आहे तुमच्या मनासाठी. आणि ते जे मन आहे ना, ते मन लई वंगाळ आहे. बहिणाबाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर घावतच नाही मजला. बरोबर आहे. तुमच्या मनात हे सगळे विचार चालू असतील आत्ता. हां, मग तुमच्या मनात विचार येतात आणि मग तुम्ही दोन प्रकारे वागायला लागता. कसं? जरा जरी तुमच्या मनाच्या विरोधात काही घडलं की तुम्ही संतापता, चिडता आणि तुम्ही वाटेल तसं तोंडसूक घेता. इथंपर्यंत ठीक आहे हो. तुम्ही त्याच्या पुढं आणखी जरा गेलात, हातात काहीतरी घेता आणि ते असं तोडून मोडून टाकता किंवा जे समोर दिसतंय त्याला फोडून टाकता. इथंपर्यंत पण ठीक आहे हो. त्याच्याही पुढे गेला तर तुम्ही समोरच्याच्या कानाखाली जाऊन सरळ जोरात एक मस्तपैकी मुस्काटात मारता. म्हणजे तुम्ही रागीट, संतापी असा स्वभाव तुमचा व्यक्त करता त्या ठिकाणी. ज्यांना पटत नाही, रुचत नाही ते लोक शीघ्रकोपी असतात. ज्यांना पचत नाही, रुचत नाही ते लोक चिडत असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं राग व्यक्त करत असतात. हे एक टोक झालं तुमचं वागण्याचं. आणि दुसरं टोक काय? समोरची व्यक्ती वाटेल तशी बोलतीये तर आपण खाली मान घालून उभे असतो आणि मनातल्या मनात त्याला शिव्या देत असतो, पण तोंड उघडत नाही. म्हणजे आपण गप्प बसतो. आपण गप्प बसून भिडस्त राहतो. आपण बोलतच नाही समोरच्या व्यक्तीला. आता समजा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला न आवडणारी व्यक्ती बसलेली आहे आणि ती तुम्हाला काहीतरी खुणावते आणि तुम्हाला ते खुणावणं आवडत नाही. तुम्ही तिकडे बघतच नाही, तुम्ही दुसरीकडे बघत बसता. म्हणजे तुम्ही गप्प बसता. आणि जर तुम्हाला राग आला तर तुम्ही काय करता? इथंच उभे राहिला, अरे काय रे बघतोस काय, डोळे बाहेर काढेन, असं तुम्ही म्हणता. म्हणजे तुम्ही वागताना दोनच पद्धती वापरता. कोणत्या? एक तर चिडायचं, नाहीतर गप्प बसायचं. याला इंग्रजीमध्ये ॲग्रेसिव्ह आणि पॅसिव्ह बिहेवियर असं म्हणतात. एकदम चिडायचं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा. जर समजा वर्गात शिकवताना तुमच्या प्राध्यापकांनी तुम्हाला उभं केलं आणि तुम्हाला एक चूक केली म्हणून वाटेल तसं ते बोलले, तुम्ही गप्प बसता. आणि तुम्ही राग कसा व्यक्त करता? क्लास संपला की प्राध्यापक गेले की मग सगळ्यांसमोर जाऊन म्हणता, खुळं आहे, येडं आहे, अक्कल नाही त्याला, कळत नाही, समजत नाही, बिंडोक आहे. माघारी बोलता. म्हणजे तोंडावर बोलत नाही. तोंडावर बोललं तर काय भीती वाटते. भीती काय वाटते? हल्ला केला तर, मारून टाकलं तर काय, उगाच जाऊ दे तिकडं, नकोच. पण माघारी बोलता. ही तिसरी पद्धत आहे. याला तिरसट पद्धत म्हणतात. माघारी बोलणे किंवा माघारी मनातल्या मनात शिव्या देणे, वाटेल तसं त्या व्यक्तीचा उद्धार करणे. आपण वागण्याच्या या 3 पद्धती अवलंबतो. या तिन्ही पद्धती तुम्ही आधेमध्ये वापरत असताना, सारख्या वापरत असताना मला सांगा, तुम्हाला राग केव्हा केव्हा येतो? प्रत्येकाने सांगितलं तरी चालेल. केव्हा केव्हा राग येतो?
मनासारखी नाही झाली तर राग येतो. हां हां बरोबर. म्हणजे त्यांनी दिली नाही तर राग येतो. आणखीन जर तुम्ही बोलला नाहीत तर तुम्ही थोर व्यक्ती आहात का? तुम्हाला रागच येत नाही आहे. आणि मला अशा व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. खरोखर तुम्ही सगळेजण एवढ्या लमसममध्ये तुम्ही सापडलात बिन रागाचे, तर मला त्याचं संशोधन करायला सोपं होईल. मी तर रोज येऊन बसेन. का राग येतो? त्यांनी जसं सांगितलं तसं तुम्हाला का राग येतो? म्हणजे आपण त्याला समजावून सांगत राहतो पण तो ऐकूनच घेत नाही आहे. ओके, म्हणजे आपण समजावून सांगतोय ते त्यांनी ऐकायला पाहिजे, हा आपला नियम आहे. बरोबर आहे ना? किंवा समोरच्या व्यक्तीने मी सांगितलेलं काम करायला पाहिजे, हा आपला नियम आहे. राईट. आणि ते समोरचे पाळत नाही आहेत, म्हणजे समोरचे ऐकत नाही आहेत. तुम्ही गप्प केव्हा बसता? हां, तुम्ही काही बोलत नाही, गप्प बसून ऐकून घेता, सहन करता. हां, स्वतःची चूक झाली तर. पण समोरचा वाटेल तसं बोलतोय, मग मग गप्प का बसताय? हां हां म्हणजे ते वैतागून गप्प बसणे. शांत म्हणत नाही मी, गप्प म्हणतोय. गप्प आणि शांत याच्यात फरक आहे. शांतता ही गोष्ट वेगळी आहे, गप्प बसणं ही गोष्ट वेगळी आहे.